काही देणारच आहे। तर या ठिकाणी सूत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। माननीय सूर्यकांतजी सराफ सर यांनी आपली सूत्र ताब्यात घेतलेली आहेत। खरं तर आता यानंतर सर्वप्रथम ज्यांचा सन्मान होत आहे ते या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय सूर्यकांतजी सराफ यांच्याविषयी बोलणं प्राप्त आहे। साहित्य नगरीमध्ये या ठिकाणी सूर्यकांत सराफ ज्येष्ठ बाल साहित्यिक, जन्म 1952चा। तर त्यांचाही परिचय या ठिकाणी मी देणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी प्रतिमा पूजन झालेला आहे आणि सूत्र प्रदान केलेले आहेत। यानंतर आपल्या सर्वांसाठी स्वागत गीत या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर आपण सत्राला सुरुवात करणार। आणि या ठिकाणी जे स्वागत गीत होणार आहे ती रचना जी आहे ती ग पाटलांची आहे। अतिशय नितांत सुंदर रचना आहे की देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो। साधी साधी शब्द रचना परंतु खूप असा भावार्थ या कवितेमध्ये आहे। तर सादर करत आहेत शिवांजली विद्यानिकेतनच्या मुली। देवा तुझे किती देवायस्वी माननीय चौधरी साहेब आपलं आगमन झालं आहे। आपणाचे विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे।
देवा तुझी
आपण पुढे सादर करतो. मराठीचे येथे सापडते मुळ, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. बोली भाषांचीच मराठी बहीण ही पाऊल कुणावी जात, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. आली माझी माया चढून हा घाट, अवघड वाट तिची नाही, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. वाघिणीचे दूध नशे जरी तिला, तिने ना चोरला पाना कधी, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. ती आश्रमाची सुसंवादी भाषा, द्वेष तिच्या कोशा नसे कधी, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. नसा नसातून आमच्या तिवाय, सदा सुखी राहे मायवानी, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. तिचे मोठेपण ज्ञानासाठी श्वास, आम्हा तिचा ध्यास क्षणोक्षणी, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ, मराठीचे येथे सापडते मूळ. धन्यवाद. साहित्यिक असून 1952चा त्यांचा जन्म आहे. एम.ए. इंग्रजी, मास्टर इन ड्रामा, BBएड झालेले आहेत. व्यवसाय भाषा शिक्षक सरस्वती भुवन हायस्कूल संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. निवृत्त होऊन त्यांना आता 15 वर्ष झालेले आहेत, म्हणजे अजूनही ते तरुण दिसत आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. लेखन त्यांचं जर पाहिलं तर कथा, कविता, एकांकिका, नाटक, लोकनाट्य, विज्ञान रंजन, कादंबरी, विज्ञान कथा आणि अनेक प्रयोगात्मक लेखन त्यांनी केलेले आहेत. कथा, नाटुकली या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा मुक्त संचार आहे. त्याचप्रमाणे रंगभूमीवर जर म्हणाल तर अभिनय असेल, लेखन असेल, दिग्दर्शन असेल, प्रकाश, संगीत, नेपथ्य, म्हणजे रंगभूमीवरच्या सगळ्या भूमिकेमधून ते वावरले आहेत. या सगळ्या भूमिकेमधून थेट निर्मिती सुद्धा त्यांनी बालनाट्याची केली आहे. म्हणून खरोखर एक जोरदार टाळ्या या बहुरंग व्यक्तिमत्वासाठी होऊ द्या. बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. बालकिशोर, नाट्य शिबिर, कार्यशाळा, चित्रपट, लघुपट, पथनाट्य, हिंदी, इंग्रजी, मराठी सर्व भाषेमध्ये आणि कितीतरी संस्थांनी त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिलेलं आहे. कितीतरी संस्थांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. 1976 साली बाल रंगभूमीसाठी त्यांनी नाट्यांकुर संस्थेची स्थापना केलेली आहे. ते एक संस्थापक पण आहेत. IIM, मानव संसाधन विकास मंत्रालय, बाल चित्रपट निर्मिती, साहित्य अकादमी दिल्ली अशा वेगवेगळ्या मान्यवर संस्थांनी त्यांना आमंत्रित केलेला आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा जो BA अभ्यासक्रम आहे त्यामध्ये विषय हरवले आहे. हा बाल नाट्याचा समावेश त्यांचा झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चंचल झाड चांदीचे विज्ञान रंजनची कादंबरी आहे. त्यांना विशेष म्हणजे स्वर्गीय ग. पाटील स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. डिसेंबर 93 ला हे सुद्धा एक घोषणावळ आहे. आणि असे अनेक बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत. इथे तरी पुस्तकं त्यांच्या नावावर नाहीत. असे एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व या ठिकाणी आज या आपल्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आता करणार आहेत. आपल्या कार्यक्रमाच्या या मुख्य निमंत्रण जे आहेत माननीय शरदरावजी लेंडे साहेब यांना विनंती करतो की माननीय सूर्यकांतजी सराफ सर यांचा सन्मान अर्पण करायचा आहे. कारण सूर्यकांतजी सराफ सर खरंच भाग्य आमचं आहे, आम्हा विद्यार्थ्यांचं भाग्य आहे. त्यांच्यासारखे अध्यक्ष आपल्या या बालकुमार साहित्य संमेलनाला लावले आहेत. शरदराव लेंडे साहेब तितकेच ते रसिक आहेत. आणि या अशा कार्यक्रमाचे जे निमंत्रक आहेत माननीय शरदरावजी लेंडे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे माननीय उपाध्यक्ष माजी
यांच्या शुभ हस्ते होत आहे। यानंतर एक मुख्य प्रवर्तक शिवांजली साहित्य पीठाचे माननीय शिवाजीराव चालक सरांना विनंती करतो की आपण माननीय चौधरी सरांचा सन्मान करायचा आहे। खरं तर पोलीस क्षेत्रामध्ये काम करत असताना साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी रुची दाखवत आमचे मित्र दीपकजी सोनवणे आणि त्यांच्या सहकारी यांच्या विनंतीला मान देऊ ते या ठिकाणी उपस्थित झाले। चौधरी सरांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। माननीय कैलास नेवासकर शिवसेना नेते माननीय राजेंद्रजी कोसे उद्योजक माननीय संभाजी शिंदे विश्वनाथजी टेमगिरे उद्योजक आपणही उपस्थित झाला। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो। आणि यानंतर पुढचा जो सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे ते माननीय बाळासाहेब काकडे संस्थापक चेअरमन वसंतराव काकडे पतसंस्था मी विनंती करतो या ठिकाणी माननीय अनिलजी कुलकर्णी कार्यवाह अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आपणास विनंती आहे कृपया माननीय या ठिकाणी बाळासाहेब काकडे यांचा सन्मान आपण करायचा आहे। माननीय अनिल कुलकर्णी सर कार्यवाह जे आहेत कार्याध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था कुलकर्णी सरांच्या हस्ते त्यांनी काकडे सरांचा सन्मान होत आहे। खरं तर प्रत्येक साहित्यिक कार्यक्रमाला काकडे साहेबांचं योगदान असतं, त्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊ द्या। तुमच्या ट्रॉफी असो किंवा कुठल्याही कार्यक्रमातून भोजन असो काही असो। यानंतर ज्यांचा सन्मान आता या ठिकाणी संपन्न होत आहे ते या नगरीचे माजी सरपंच राहिलेले आहेत आणि यशवंत सहकारी संस्थेची पतसंस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे। आणि विशेष म्हणजे साहित्य संमेलनासाठी कुठल्याही साहित्यिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांच्या द्राक्षाच्या पेट्या आवर्जून देत असतात आणि ही लोक ते नागपूर चंद्रपूरहून आलेले असतात, आवर्जून कौतुक करतात की माधव शेठ वाघ यांचे द्राक्षे आम्हाला कधी मिळतील आणि ते माधव शेठ वाघ एक भरभक्कम पाठबळ ते आम्हाला देत असतात। त्यांचा सन्मान आता या ठिकाणी होत आहे। मी माननीय माधव राजगुरू सर जे आहेत आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संस्थेचे अध्यक्ष त्यांना विनंती करतो माननीय महादेव शेठ वाघ यांचा सन्मान आपण करायचा आहे। एक दानशूर व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळे शिवांजली साहित्य पीठाला एक मोठा आधार आहे, तर त्यांचा सन्मान आता या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि यानंतर प्रभुदेवते मेघताई काकडे यांचा सन्मान आता या ठिकाणी संपन्न होत आहे। मी कोषाध्यक्ष माननीय संजय ऐलवाड सरांना विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान करायचा आहे। गावचे आद्य नागरिक आणि या कार्यक्रमाला ज्यांचे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्या मेघताई काकडे यांचाही सन्मान या ठिकाणी आता संपन्न होत आहे। यानंतर त्यांचा सन्मान आता होत आहे ते माननीय गजाननजी साळक संस्थेचे सहसचिव शिवांजली ग्रामविकास संस्थेचे माननीय गजाननजी साळक यांचा सन्मान आता या ठिकाणी संपन्न होत आहे। मी विनंती करतो या ठिकाणी माननीय शरदरावजी लेंडे साहेबांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे पुढचा जो सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे माननीय प्रदीपजी वायकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। मी विनंती करतो या ठिकाणी माननीय राजेंद्रजी कुलकर्णी यांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। माननीय प्रदीपजी वायकर यांचा सन्मान आपण करायचा आहे। आणि या ठिकाणी माननीय विकास माकाडे सर कुलकर्णी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे जे कार्याध्यक्ष आहेत आणि गेली 50 वर्ष ही संस्थेची स्थापना आहे। अमृत महोत्सवी जे वर्ष आहे आणि त्या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं। नमस्कार। व्यासपीठावरील मान्यवर या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत सराफ सर, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू ज्यांनी हे संयोजन केलं संमेलनाचं ते आमचे परममित्र शिवाजीराव चाळक। माफ करा सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, रेंडे साहेब फार उशीर होईल। सर्व बालसाहित्यिक शिक्षक अध्यापक प्राध्यापक विद्यार्थी मित्र होते। बालकुमार साहित्य संमेलन हे बहुतेक तुम्हा शाळकरी मुलांना त्याचं महत्व आता लगेच कळणार। तुम्ही जसे जसे मोठे होणार
जशी तुम्ही पुस्तकं वाचत जाणार तेव्हा तुम्हाला त्या साहित्याचं महत्व कळेल. संमेलन म्हणजे काय आणि साहित्य संमेलन म्हणजे काय हे तुम्हाला कळायला अवकाश लागेल. पण आताच तुमच्यात जर ते साहित्याचं बीज रुजवलं आम्ही, तर तुम्ही पुढे भविष्यात उत्तम वाचक, उत्तम लेखक होताल. यासाठी आमच्या संस्थेची ही खटाटोप चालल्याला प्रयत्न करतोय. अव्यात ही संस्था 50 वर्ष काम करत आहे. 1975 साली या संस्थेची स्थापना झाली. ज्येष्ठ साहित्यिक, मराठीतले नामवंत बाल साहित्यिक अमरेंद्र गाडगीळ असतील, सुधाकर प्रभू आहे, श्यामला शिरोडकर असतील, बारा भागवत होते, लीलावती भागवत होत्या आणि काही मान्यवरांचं, संमेलन संयोजकांचं मी अभिनंदन करेन. मराठीतल्या उत्कृष्ट बाल साहित्यिकांची माहिती त्यांनी प्रत्येक खांबावर दिलेली आहे. सारी गुरुजींपासून. म्हणजे मुलांना तुम्ही अवश्य ते वाचा. ही साहित्यातली खरी रत्न आहेत. पूर्वी म्हणजे ज्यांचं साहित्य वाचून आम्ही घडलो, तुम्हीही घडा. तर अशी ही संस्था वाटचाल करते 50 वर्ष. कायम दरवर्षी उपक्रम घेत असतो. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने हे संमेलन चाळकवाडीत आयोजित केलेलं आहे. तुम्हाला अजून सांगतो, माझ्या पूर्वजांची नारायणगाव ही कर्मभूमी. माझे मामा नारायणगावला होते. काही जुन्या लोकांना माहीत असेल, अनंत अंबादास कुलकर्णी रासर सबनीस विद्यालयाचे काही काळ अध्यक्ष होते. नारायणगावचा तसा संबंध माझा जुना आहे. म्हणून मी एक तुम्हाला आठवण करून देतो. म्हणजे मी याच भूमीतला, याच गावचा आहे आणि इकडची मोठी परंपरा आहे. सर्वात आनंद गह पाटील याच गावचे, नामवंत साहित्यिक अनिल अवचट याच गावचे. तसं म्हटलं तर कुणी असं म्हणणार नाही की जुन्नर तालुका चाळकवाडी ही साहित्यिकांची नाही. अनेक नामवंत साहित्यिकांची आहेत. त्यांनी अनेक पुढच्या पिढ्या घडवलेल्या आहेत. अशा गावामध्ये संमेलन होताना संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद होत आहे. या संमेलनासाठी जे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, गावातली सरपंच, जे सहकारी, ज्यांनी संमेलन घेण्यासाठी आपलं योगदान दिलेले, त्यांना मी धन्यवाद देतो. वेळाअभावी मी जास्त बोलत नाही, थांबतो. धन्यवाद. मान्य माननीय श्री महादेव वाघ, माननीय श्री सर, माननीय श्री अशोक सातपुते, माननीय श्री बाळासाहेब काकडे, माननीय श्री गजानन चाळक आणि ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय, हा खटाटोप चाललाय, 2 दिवस माणसं राबताय, ते माझे बालमित्र बालमैत्रिणी. खरं तर तुमच्यासाठी हा सगळा कार्यक्रम आहे. पण आपल्याकडे काय गंमत आहे की जो मुख्य कार्यक्रम असतो त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या खूप गोष्टी आपण करत असतो. लग्न असतं आपल्याकडे, लग्न असतं 2 माणसाचं, एक मुलगी आणि एक मुलगा, दोघांचं लग्न असतं. पण 8 दिवस अगोदर सगळ्या गावात त्याचा धिंगाणा असतो. 4 दिवस अगोदर सगळी घरातली माणसं राबत असतात. 4-8 दिवस अगोदर खूप माणसं जमा होतात. कोणाच्या खाण्याची व्यवस्था, कोणाची पिण्याची व्यवस्था, कोणाची धावपळीची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, हे सगळं करता करता तो लग्न नावाचा कार्यक्रम असतो. तो एवढाच असतो 1 तासाचा. शुभ लग्न सावधान असं भटजीबानी म्हटलं की लग्न लागलं, संपलं. पण त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर वरात काढणे नावाचा एक कार्यक्रम असतो, त्यात घोडं नाचवणे नावाचा कार्यक्रम असतो, बँडवाला. हे सगळे आम्ही बँडवाले आहोत. तुम्ही नवरदेव आहात मुलांनो, हे तुमच्यासाठी सगळं चालतं. आणि खरं तर मी माझे प्रामाणिकपणे सांगतो की या सगळ्या मोठ्या माणसांची क्षमा मागतो. त्यांची नावं घ्यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल बोलायला पाहिजे. पण मुळात माझा उद्देश मी तुमच्यासाठी आलो. वाघोरे सरांनी खूप छान माहोल तयार केला होता, कौतुक केलं, माझ्याबद्दलची थोडीशी माहिती दिली. माझं नाव मुलांनो तुमच्यासाठी सांगतो, माझं नाव सराफ आहे. सराफ काय करतात? सोन्याचे अलंकार घडवतात. मी आलो होतो इथे, शिवाजी चाळक या माणसाचं नाव आहे. मला असं कळलं होतं की हा माणूस जादूगार आहे, काहीतरी करतो, मुलांच्यासाठी काहीतरी करतो. खूप खूप मुलं त्यांनी उभी केली.
अगदी काल मला एक मुलगा भेटला त्यांचा, मी त्यांना अजून सांगितलं नाही. साईराज नावाचे माणूस होता. म्हणे सर तुम्ही चाळकसरांना भेटावर का, चाळकसरांनी खूप कामं केली. मी त्यांच्या शाळेत जाऊन गोष्टी सांगितल्या. आणि म्हणलं मी शिवांजली शाळेतच चाललो. म्हणे हो ठीक आहे. मित्र हो, हा जो सराफ असतो ना तो अलंकार घडवतो, सोन्याचे घडवतो, पितळाचे नाही, तांब्याचे नाही, लोखंडाचे नाही. मला असं कळलं की चाळक सरांच्याकडे भरपूर सोन आहे. मला जे पाहिजे असतं ते मला पाहिजे असतात सुणसुणीत मुलं मुली, फक्त बोलावंसं वाटणारी, पुस्तकं वाचणारी, बोलता येणारी, बोलणं आवडणारी, पुस्तकावर प्रेम करणारी अशी मुलं. असं सोनं मला मिळालं ना तर आता सरांनी सांगितलं, वाघोले सरांनी, आता मग मी त्यांच्यातून असे अलंकार घडवतो. म्हणजे काय करतो तर त्या मुलाला मुलीला हातात घेऊन थोडंसं पॉलिश करतो आणि थेट मुंबईत पुण्यात नेऊन ठेवतो. कधी नाटकात ठेवतो, कधी सिनेमात ठेवतो, कधी आणखी कुठे जिथे जागा मिळेल तिथे. पण मूल आमच्या गावातून बाहेर गेलं की मग ते मोठं झालं असं आमच्याचं मत. आणि मी जर असा आलो असतो नुसताच, मी सरांना म्हणालो, कुलकर्णी सरांना, राजगुरू सरांना, की ते चाळक सरांच्याकडे जर मुलं असतील ना तर मी येतो. आता तसं माझं वय खूप झालंय, फार दिवस माझ्याकडनं काम होणार नाही, पण जे काय थोडे दिवस आहेत ना मी तिथे जातो. पण मला माहिती आहे की मी जर आलो असतो तर चाळक सर माझ्याशी किती बोलले असते, कसं बोलले असते माहित नाही, मुलं मला भेटली असती की नाही माहित नाही. इतकी मोठी माणसं त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम चाळक सर करतायत. आता मला ते पक्क करायचंय, ते झालं असतं की नाही माहित नाही. आणि गुणी मुलं माझ्या हातात येऊन काहीच उपयोग नाही. त्यांच्या हात पाठिंबा त्यांना देणारी, त्यांना बळ देणारी मोठी माणसं सुद्धा पाहिजे असतात. असं नुसतं म्हणून उपयोग नाही. आपल्याकडं मुलांना नाही गड्यांना तेवढं महत्व नाही दिलं जात मुलांना. पहा बरं, सगळी मोठी माणसं समोर बसली आणि मुलं बिचारी पाठीमागे. कार्यक्रम कुणाचा आहे? बाल साहित्य, मुलांच्यासाठी जत्रा, मुलांच्यासाठी पुस्तकं, सगळं मुलांचं कौतुक. बोलतात सगळे लोक फक्त, आणि माणसं मोठी, व्यासपीठावर माणसं मोठी, समोर खुर्च्यावर माणसं मोठी. मोठी माणसं माझ्यावर रागवू नका, मला जरा मुलांना घोळ्यात घ्यायचं म्हणून मी बोलतो. आणि ते तुमच्या जीवावर घेणार आहे. तर ही माणसं तुमच्या पाठीशी नसली तर तुम्हाला काही करता येत नाही, हे तितकंच खरं आहे. मी फार वेळ घेत नाही, मला माहिती आहे तुम्हाला 5 वाजेकडे वेळ लागले, पटकन उठायचं, घरी जायचं. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला फक्त. एक गोष्ट आवडेल सांगायला. गोष्ट तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांची, चाळकसरांसारख्या लोकांची. आज त्या गट शिक्षणाधिकारी बाईची मी वाट बघत होतो, त्या काही आलेल नाही, त्या असतं तर छान झालं. आमच्याकडे शिक्षणाच्या बाबतीत मोठं पद असलेली माणसं, शिक्षणाच्या बाबतीत तज्ज्ञ म्हणून मांडलेली गेलेली माणसं, राजकारणातली इथं काही अपवाद म्हणून उपस्थित आहेत, पण राजकारणातली माणसं यांना मुलांची काही देणं घेणं नसतं. आणि हे आमच्या राष्ट्राचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. यांच्या हाती उद्या आम्ही देश सोपवणार आहोत, यातून उद्याचं नेतृत्व उभं राहणार आहे म्हणत असतात त्यांच्या भाषणामध्ये. पण ते तुम्ही कसे उभं राहणार, काय करणार. मी एक अमेरिकेतली गोष्ट यासाठी मुद्दा खरं तर मोठ्या माणसांनाच मला सांगायची की, पण तुमच्या निमित्तानं मी त्यांना सांगतो. काय झालं, अमेरिकेतली गोष्ट आहे. मॅसेच्युसेट्स नावाचे एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये थिओडोर जिसल नावाचा एक लेखक होता. मुलांसाठी गोष्टी लिहिणारा साधा माणूस माझ्यासारखा. आणि त्याला त्या भागातल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते वेगळी गोष्ट लिहायची सर, आणि त्याच्यामुळे काय होईल, मला मुलांना कामाला लावायचं, मुलांना आवडेल अशी एक मस्त गोष्ट लिहा. त्या थिओडोर जिसलचं नाव डॉक्टर शिव्स असं आहे. कदाचित तुम्ही लोकांना कानावर पडलं असेल, तुमच्यातल्या काही मोठ्या माणसांना माहीत असेल, नेटवरची दोस्ती असलेल्या लोकांना ते लगेच कळेल सुद्धा. तर या थिओडोर जिसल म्हणजे डॉक्टर शिव्स या माणसानं एक छानशी गोष्ट लिहून दिली. कदाचित तुमच्या ती टीव्हीवरती आणि तुमच्या नेटवरती तुम्ही ती पाहिली असेल, नंतर पहा. अ कॅट इन द हॅट या नावाची ती गोष्ट आहे. गोष्ट साधी सोपी नाही, खूप छान. ती गोष्ट लोकांना म्हणजे मुलांना ज्यांच्यासाठी लिहिली होती त्या मुलांना ती खूप आवडली. इतकी आवडली की त्यांनी सगळीकडे त्या गोष्टीबद्दलची चर्चा सुरू केली. मुलांना ती गोष्ट खूप आवडते हे मोठ्या माणसांना कळलं. त्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की आपण जी गोष्ट सांगितली होती या माणसांना लिहायला, त्याने ती खूपच छान लिहिली. 53व्या वर्षी त्या माणसानं ती गोष्ट लिहिली आणि 1971 या वर्षी त्याला, आता 1971 जाऊन किती वर्ष झाली, म्हणजे 40 वर्ष. त्या काळात त्याला
निमंत्रण दिलं गेलं दूरदर्शन कडून. मग त्याच्या त्या छोट्या गोष्टीवरती अॅनिमेशन फिल्म झाल्या, मोठ्या फिल्म झाल्या, त्या फिल्मला पुरस्कार मिळाले, प्रचंड पैसा डॉक्टर ज्यूसकडे जमा झाला. आणि मग डॉक्टर ज्यूस हा खूप 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 मोठा प्रसिद्ध माणूस आहे. 2002 मी अशातल्या गोष्ट डेव्हलपमेंट सांगते. 2002 साली मॅसेच्युसेट्सच्या शासनाला अचानक वाटलं खूप की अरे हा माणूस किती मोठा आहे, किती छान आहे, यानं मुलांसाठी लिहिलं, मुलांना ते आवडलं, मग मुलांसाठी लिहिणारा, मुलांना आवडेल असं लिहिणारा तो माणूस, त्याचं आपण काहीतरी केलं पाहिजे, वेगळं सन्मान केला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यात एक नॅशनल म्युझियम केलं, स्ट्रक्चर म्युझियम, शिल्पकाम केलेलं. आणि त्या शिल्पकामाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातलं ते शिल्प म्युझियम जे आहे त्यात स्वतः डॉक्टर ज्यूस, त्यांची ती कॅट इन द हॅट असलेली सगळी पात्र, त्यातलं कासव, त्यातलं उंदीर, त्यातला मांजर, या सगळ्यांचे छान 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 शिल्प तयार केले. अमेरिकेत केलेली माणसं खास ते पाहायला भेटायला जातात, तिथे त्याचं खूप कौतुक होतं. मित्र हो, गोष्ट एवढ्यावर थांबलेली नाही. म्हणजे मुलांसाठी लिहिणाऱ्या, मुलांना मोठं करू पाहण्यासाठी जे काही लिखाण करायचं असतं, अशा माणसाचं एखाद्या देशात किती मोठं कौतुक होऊ शकतं, हे याचं एक वेगळं उदाहरण आहे जे मला या मोठ्या माणसांना सांगायचं. आपण मुलांसाठी जर असा विचार केला तर काय होऊ शकतं. आता याची पुढची पायरी, आत्ता 2012च्या सुमारास अमेरिका सातत्यानं आकाश संशोधन करत असते, अंतराळात त्यांचे वेगवेगळे प्रकल्प चालू असतात. बुध हा ग्रह माहितीये तुम्हाला, बुध, मर्क्युरी, सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, तापट ग्रह आहे. पण त्याच्यावरती संशोधन, त्यांच्या मोहिमा जेव्हा चालू होत्या तेव्हा त्यांनी बुध ग्रहावरच्या एका विवराला डॉक्टर ज्यूस हे नाव दिलं आणि सगळ्या जगात डॉक्टर ज्यूसची कीर्ती पसरली. डॉक्टर ज्यूस बिचारे तोपर्यंत शिल्लक नव्हते, पण डॉक्टर ज्यूसच्या नावानं थेट अंतराळात अमेरिकेनं त्यांचं नाव त्या विवराला देऊन त्यांना अजरामर करून टाकलं. त्यांचं ते शिल्पालय अजूनही आहे, तिथे लोक अमेरिकेत जातात. मला या सर्व मोठ्या माणसांना अशी विनंती करायची आहे की एकदा तरी असा एक प्रयत्न करून पहा की ही मुलं जे काय करतात, त्यांना जे काय आवडतं त्यात काय अर्थ असतो, त्यांच्यासाठी लिहिणारी माणसं जे काय करतात त्यांचा काय उद्देश असतो. जर या मोठ्या माणसांनी मनावर घेतलं मित्र हो, तर आमच्याही देशात, म्हणजे आता जे काही माझ्यासोबत इथे मुलांसाठी लिहिणारी आमची बालसाहित्यिक मित्रमंडळी आलेली आहेत, त्यांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल, तर आता मी मुद्दाम सांगितली, आता त्यांना माहीत झाली, त्यांना ही प्रेरणा गोष्ट मिळाली की अरे अमेरिकेत जर होतं तर आपण आशा करूयात ना. लेंडे सरांसारखी माणसं काय कामाची, त्याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून हे काय काकडे सरांसारखी माणसं काय करणार आहेत, आमच्या सरपंच मॅडम काय करणार, हे सगळं एकमेकांना सांगून अरे मुलांसाठी काहीतरी करणाऱ्या लोकांचं महत्व लक्षात घ्या आणि त्यांच्यासाठी काहीतरी करा जे त्यांना, म्हणजे आमच्या मुलांच्या बुद्धीला, आमच्या मुलांच्या प्रतिमेला अजरामर करते. त्याच्यासाठी ही गोष्ट मुलांनी तुम्हाला सांगितली. तुमचा कमीत कमी वेळ घेऊन हे सगळं करायचं असं मी ठरवलं होतं, त्यामुळे यापेक्षा जास्त बोलायचं नाही. तुमच्यात जे खरोखर मी जे म्हणालो सोनं असतील ते चाळून माझ्याकडे आणून देतील आणि मग मी त्याचे दागिने घडून त्यांच्या सुपूर्द करून टाकील. ज्यांना ज्यांना चांगलं पुस्तक चांगलं आवडतं, पुस्तक स्वतः काहीतरी लिहावंसं वाटतं, त्या पुस्तकातलं वाचलं की कवितेची गाणी करावीशी वाटतात, गोष्ट लोकांना सांगावीशी वाटते, नाटकाचा तुकडा ऐकला की तो तलवार उपसून शिवाजी व्हावंसं ज्यांना वाटतं, अशी मुलं मला हवीत, अशा मुली मला हव्यात आणि त्या मला मिळाव्यात. या एका स्वार्थी उद्देशानं मी इथं आलेलो आहे. मी काय फार मोठ्या माणूस नाहीये, माझ्याकडे काय फार मोठ्या गोष्टी नाहीये, पण माझा एक स्वार्थ होता की चांगली मुलं फार सापडत नाही. चांगली मुलं कुठे, मला कळलं इथे आहेत म्हणून मी इथपर्यंत आलोय. याच्यातली काही मुलं जर मला मिळाली तर मी त्या मुलांना थोडंसं पॉलिश करून, थोडंसं बदलून पुन्हा एकदा त्यांच्या आईबाबांच्या हातात दिली. त्यांच्या आईबाबांनी याची काळजी घ्यायची आहे की माझ्या घरात सुद्धा ज्यूसचे, माझ्याकडे माझी जी मुलगी आहे ती छान लिहिते, माझा जो मुलगा आहे तो चांगलं लिहितो, त्याला चांगलं लिहावंसं वाटलं तर ते बाहेर जातं, मग देशाचं सांभाळ करणाऱ्या शासनाला, प्रशासनाला ते कळतं, ते पोहोचतं आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड होते. आणि माझी चाळकवाडीतली मुलं आज छोटी छोटी दिसणारी उद्याची खूप मोठी माणसं ही या मोठ्या माणसांच्या लक्षात आतापासून येतील आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ते ठरवतील. मी अतिशय नम्रपणे त्यांना विनंती करतो की मी महत्वाचा नाही, तुम्ही महत्वाचा नाही, कारण आपला काल आणि आज झाला. आता उद्या जे आहे ते ही मुलं
या मुली महत्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करायचं आहे. मला जे काय करता येईल ते मी करायला तयार आहे, पण तुमचं बोट हाती धरल्याशिवाय मला यांच्याकडे पाहता येणार नाही. मी सर्वांना अशी जाहीर विनंती करेन या मुलांच्यासाठी त्यांच्याकडे जे जे काही आहे ते बाहेर आणण्याचं, त्यांच्याकडे सोन्याचा जो अंश असतो तो आपल्याला बाहेर आणायचा, त्यातलं काहीतरी करायचं आणि जगाला आमची मुलं किती मोठी आहे, किती पराक्रमी आहे, किती बुद्धिमान आहे हे दाखवायचं आहे. मुलांनो, यासाठी तुम्ही मला मदतीचा हात देणार आहात? एकदा हो म्हणाय ना फक्त. नाही 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 असं नाही, मी जाणारच नाही जागेवर, पुन्हा भाषण मोठं करील. मग मला मदत करणार आहात? बघा, यांना मी लवकर जावं अशी घाई आहे म्हणून धन्यवाद सर्व आयोजकांचे, इथल्या स्थानिक लोकांचे. आज जरी मी तुमच्याबद्दल इथे काही बोललो नसलो, काही बोलू शकलो नसतो, तुमचा परिचय नसला, तरी कदाचित मी एखाद्याशी सहज पुन्हा मुद्दा या मुलांना भेटण्यासाठी, तळासरांना भेटण्यासाठी येईल आणि इथल्या कामाला तेव्हा मी केव्हा आलो गेलो कोणाला कळणार नाही. इतक्या गुपचूप केलं की माझं काम करून जाईल. मला पुन्हा येऊ द्या. मला यावंसं वाटलं, तुम्हाला जर मला बोलवावं असं वाटलं तर कधीही बोलवा. चाळक सर मध्ये आहेत, राजगुरू सर आहेत, आणि कुलपती सर आहेत, तुमच्या गावाची माणसं आहेत, ती म्हणतील ये इकडे की मी लगेच. धन्यवाद. कोणी कधी नील का पत्थर नाही देखा. आणि बरोबरच किती किलोमीटर आले, किती चालून आलो हे मी पाहायला सुद्धा मागं वाढलेलं नाही. आजपर्यंत तुमचा हा साहित्य प्रवास निश्चित बाल साहित्यामध्ये दखल घेण्यासारखा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या नगरीमध्ये दह पाटील बाल साहित्य नगरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर सराफांसारखं काम आमच्या शिवाजीराव चाळक साहेबांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना कधी कधी शिवाजी सराफ म्हणावं काय असं आम्हाला वाटतं. कारण नवोदित साहित्यिकांना पॉलिश करून त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या साहित्यिकांना या ठिकाणी पॉलिश करण्याचं काम चाळकवाडीमध्ये गेली 32 वर्षे अविरतपणे चालले आहे. आणि हे साहित्यिक आज महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आहेत, टॉप मोस्टला आहेत. आणि म्हणून तुमच्यासारखंच काम आमच्या आदरणीय शिवाजीराव चाळक साहेबांचं या ठिकाणी चालू आहे. या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि सुंदर असं आपलं अध्यक्ष मनोगत या विद्यार्थ्यांसाठी सादर केलं. आणि यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आमचे सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय शरदजी लेंडे साहेबांना की आपण उपस्थित सर्वांचं आभार मानावं. बालकवी ग पाटील यांच्या जन्मस्थान असलेल्या या चाळकवाडी नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे आयोजित आणि शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी या बाल साहित्य संमेलनाचं पहिलं सत्र, त्याचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं ते या परिषदेचे अध्यक्ष सराफ साहेब, कुलकर्णी सर, त्यांना सातत्यानं या चळवळीमध्ये योगदान देणारे सगळे साहित्य क्षेत्रातली मान्यवर मंडळी, उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, आमच्या पिंपळवाडी गावचे सरपंच जयदादा काकडे असतील, महादेव शेठ वाघ, बाळासाहेब काकडे, ही सगळी सहकारी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. शिवाजीराव चाळकराव साहेब सातत्यानं या साहित्य चळवळीमध्ये आपलं योगदान देत असतात. त्या अनुषंगानं त्यांच्याच मुळे हा साहित्य संमेलनाचा मान आयोजित करण्याचं भाग्य आपल्या चाळकवाडीला लावलं. सरांनी मोजक्या शब्दात आज विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत. मुलांना याच्यामध्ये आता कसं मोठं व्हायचं, मुलांच्यासाठी चळवळ कसं काम करते, किंबहुना आता हे साहित्य व्यासपीठ जे उभारले त्याच्यामध्ये सगळ्या ह्या नामवंत कवींचा जीवनपट जो आहे, लेखाजोखा आहे, त्यांचं जे कार्य आहे ते कार्य या ठिकाणी उभं केले, त्याचा यावरून त्यांनी उल्लेख केला. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला साहित्याची खरी काही
मौज आहे जी देण आहे ती नामवंत व्याख्यात्यांच्या माध्यमातून आणि सकाळची जी काही ग्रंथ दिंडी आहे त्या दिंडीमध्ये सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचा सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न चाळकराव साहेबांच्या टीमने त्या ठिकाणी केलेला आहे. आलेले हे राज्यस्तरावरचे सगळी मान्यवर मंडळी, तुमचं इथं स्वागत मनापासून झालेलं आहे. आम्ही सगळी मंडळी उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा आवर्जून तुमच्या बरोबरीने त्या ठिकाणी वेळ देणार आहोत. ठरलेल्या नियोजित वेळेत अत्यंत बिनचूकपणानं मोजक्याच मंडळींची मनोगत घेऊन आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी वेळेमध्ये त्यांना मोकळं करायचं, कोणत्या प्रकारचा ताण न येता त्यांचं लक्ष आपल्या बोलण्याकडे केंद्रित राहील. सराफ सरांनी जी युक्ती बरोबर साधली, मुलांचं लक्ष शेवटपर्यंत तुमच्याकडे होतं. सुरुवातीला आपण गहम पाटील यांच्या कवितेचं सादरीकरण स्वागत गीताच्या माध्यमातून केलं. रावसाहेब, मला कौतुक याचं आहे की पक्वाद आणि टाळाची साथ अत्यंत बिनचूक अशा प्रकारची आणि गेयपूर्ण अशा प्रकारची चाल आपण त्या आधी पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आपल्याला होती कविता. आमच्या शिक्षकांनी काही अशा चालीवर शिकवली नाही, त्याच्यामुळे आमच्या कवितेकडे लक्ष गेलं नाही. चाळकराव साहेबांचं बालपणापासून कवितेकडे लक्ष असल्यामुळे आम्ही बरेच त्यांचे सहअध्यायी इथं बरेच जण आहोत, पण आम्हाला कवितेमध्ये कोणाला काही गम्य आलं नाही. परंतु चाळकराव साहेबांनी ही उंची त्यानिमित्त गाठलेली आहे. आलेल्या सगळ्या मान्यवरांचे या पहिल्या सत्रामध्ये मी या ठिकाणी मनापासून या शिवांजली ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण तेवढ्याच उत्साहानं सहभागी होऊन या मराठी भाषेला अभिजात जो दर्जा दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मुलांसाठी आपण जे काही करताय गेले 50 वर्ष, त्या अनुषंगानं उद्या सुद्धा या सगळ्या आनंदाची दैलूट या ठिकाणी करू अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी मी अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी आपल्या या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि 2 मिनिटं या ठिकाणी घेतो फक्त. हे साहित्य व संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी, शिवांजली ग्रामीण प्रतिष्ठान चाळकवाडी, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था शाखा चाळकवाडी आणि शाखा भोसरी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. या साहित्यपीठासाठी आमचे या ठिकाणी महादेव शेटवाग आहेत, बाळासाहेब काकडे आहेत, अशोक शेठ सोडवणे आहेत, सर्वांचे नाव घेत नाहीत, सातपुते सर आहेत. ही सर्व मंडळी या ठिकाणी या साहित्यपीठाला नेहमीच मदत करत असतात आणि आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या सर्वांचं, त्याचप्रमाणे संस्थेच्या 3ही शाखा ज्या आहेत यांचं योगदान लाभलेले सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं या ठिकाणी उद्याचा एक जो कार्यक्रम रूपरेषा, एक धावती रूपरेषा मी या ठिकाणी आपल्या समोर सांगतो की सत्र जे पहिलं आहे हे सत्र पहिलं 9 वाजता सकाळी ग्रंथदिंडी त्या ठिकाणी चालू होणार आहे. 9 ते 10 या वेळामध्ये ग्रंथदिंडी जे आपलं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापासून चाळकवाडीमध्ये या ठिकाणी 10 वाजेपर्यंत ग्रंथदिंडी येईल आणि त्यानंतर ग्रंथदिंडीनंतर पूजन झाल्यानंतर सत्र जे पहिलं आहे ते 10:30 ते 11:30 या वेळेमध्ये परिसंवाद जो आहे ही बाल साहित्याची सद्यस्थिती आणि यामध्ये सहभाग होणार आहे डॉक्टर कैलास दौड, माननीय श्रीकांतजी पाटील, माननीय अनिलजी कुलकर्णी आणि जालिंदर मोहम्मद डोंगरे यांचा सहभाग असणार आहे. दुसरं सत्र जे आहे ते 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये संपन्न होणार असून मनोरंजनातून बाल साहित्य, मुलांशी संवाद एक चांगलं सत्र या ठिकाणी आणखी होणार आहे. आणि त्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचे जे संमेलनाध्यक्ष आहेत माननीय सूर्यकांतजी सराफ आणि प्रसिद्ध बाल साहित्यिक माननीय एकनाथजी आव्हाड हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं तालुक्यातील ज्या शाळा आहेत, ज्या शाळांचे विद्यार्थी असतील यांनी या ठिकाणी जरूर या मनोरंजनातील बाल साहित्य या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. नंतर दुपारानंतर तिसरं जे सत्र आहे 1:30 ते 2:30 या दरम्यान होणार आहे आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचं कवी संमेलन होणार आहे. हे खरं तर तुम्हाला ऐकण्यासारखं आहे आणि यातूनही आपले भविष्यातले कवी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. परिसरातील विद्यार्थी कवींचं कवी संमेलन या ठिकाणी होणार आहे. अध्यक्ष श्री भास्कर बढे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बाल साहित्यिक अलका सपकाळ धनाशिव यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. चौथं सत्र जे आहे ते आहे कथा वाचन. शालेय विद्यार्थी जे आहेत यांचं कथा वाचन होणार आहे. कथा पंचक नावाने 5 कथांचं वाचन होणार आहे.
याचे अध्यक्ष असणार आहेत डॉक्टर विनोद सिंदकर, बाल साहित्यिक, छत्रपती संभाजीनगर, आणि विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. आणि 5वं जे सत्र आहे हे म्हणजे बाल साहित्यिकांचं कथाकथन. त्यामध्ये अध्यक्ष असणार आहेत मुंबईचे प्रसिद्ध बाल साहित्यिक श्री रमेश तांबे, आणि त्यामध्ये सहभाग असणारे आपले कोषाध्यक्ष माननीय संजयजी आयलवाड, बालकृष्ण वाचन सर आणि उत्तम सदाकाळ सर आपले जुन्नरचे यांचा सहभाग असणार आहे. आणि 4:30 वाजता या आपल्या सर्व साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. त्याचे अध्यक्ष असणार आहेत डॉक्टर विद्यासुरे भोसले, प्रसिद्ध बाल साहित्यिक समीक्षक, नाशिक. तर अशा प्रकारे उद्याच्या कार्यक्रमाची या ठिकाणी रूपरेषा मी या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा शिवांजली विद्यानिकेतन चालकवाडी, शिवांजली प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालकवाडी सर्वांचं विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि एक विनंती आहे की अध्यक्षांसमवेत आपल्याला एक सेल्फी फोटो घ्यायचा आहे. सेल्फी म्हणण्यापेक्षा एक फोटो घ्यायचा आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी पुढच्या बाजूला थांबायचं आहे. सर्व मान्यवर जे आहेत त्यांना विनंती आहे आपण स्टेजवर या आणि बाकीचे सर्व मंडळी या ठिकाणी थांबतील आणि एक फोटो, ग्रुप फोटो आपण सर्वजण घेऊया. पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय अनिलजी कुलकर्णी सर हे स्वतः या मुलांसाठी ही पुस्तकं दिलेली आहेत. एकदा कुलकर्णी सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या की खरोखर बालकांविषयी या ठिकाणी त्यांना आत्मीयता आहे आणि बाल साहित्य चळवळीमध्ये त्यांचं एक मोठं योगदान आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, मामी या इकडे पुढे या. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण पुढे यायचं आहे. संस्था पुणे सर्व पदाधिकारी, सदस्य, या ठिकाणी चॅनलचे पत्रकार असतील त्या पत्रकारांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे रिपोर्टिंग करणारे सर्व चॅनल्स या सर्वांना पुन्हा एकदा मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. आणखी काही मुलं या ठिकाणी आपल्याला पुढे घेता येतील. होत असताना आपल्या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे. माननीय अनिल कुलकर्णी सर यांच्या वतीने या ठिकाणी साने गुरुजींच्या गोष्टी या ठिकाणी मुलांसाठी हे पुस्तक भेट देण्यात येत आहेत. कुलकर्णी सरांबाबत सांगायचं झालं तर ते अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत, विश्वस्त आहेत आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे.